तू रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत राकेशने पाठवलेले गुंड हे अर्णव आणि ईश्वरीवर जीवघेण हल्ला करतात आणि गुंड हा अर्णववर कोयत्याने वार करणार त्यावेळेस ईश्वरी ही त्या गुंडाला पकडते व त्याला बेदम मारहाण करते आणि ईश्वरीचे हे रौद्ररूप पाहून अर्णव देखील अवाक झालेला असतो। त्यानंतर आपण पाहतो देशमुख हे आकाशला विचारते, आकाश तुझे ग्रेट अर्णव आणि ईश्वरी स्पर्धेमध्ये पोचलेले नाही, ते पोचणार आहेत की नाही? तेव्हा आकाश बोलतो, मला पूर्ण विश्वास आहे ते नक्कीच या स्पर्धेमध्ये पोचतील। तर तिकडे आपण पाहतो पंढरपूरची पालखी चाललेली असते आणि तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघेही हात जोडून पालखीला नमस्कार करतात आणि ईश्वरी ही अर्णवला बोलते, अर्णव सर, देव हा आपल्या पाठीशी आहे, सर्व काही सुरळीत होणार आहे, तुम्ही काही चिंता करू नका। तर तिकडे आपण पाहतो उदयकांत वल्लरी हे बाबाला जबरदस्त मारहाण करतात आणि वल्लरी विचारते, सांग तो पुरावा कुठे आहे? त्यावेळेस बाबा बोलतात, माझा जीव गेला तरी चालेल परंतु मी तोंड उघडणार नाही। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी हे वेळेमध्ये स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतील का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। तू रे माझा मित्र या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।